अंबादास दानवेंच्या निलंबनाविषयीच्या निर्णयात तुर्तास कोणताही बदल नसल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय। सकाळी अंबादास दानवेंनी उपसभापती नीलम गोऱ्हेंना दिलगिरीचं पत्र सुद्धा दिलं। अंबादास दानवेंच्या निलंबनाचा पुनर्विचार व्हावा यासाठी नीलम गोऱ्हे यांच्या दालनात बैठक सुरू होती। बैठकीनंतर नीलम गोऱ्हेंनी याविषयी निर्णय झालेला नसल्याचं सभागृहात सांगितलं। अनिल परब यांनी याबाबतची मागणी केली होती। शिवीगाळ प्रकरणानंतर पण बघतोय अंबादास दानवेंचं निलंबन करण्यात आलं। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोनलाईन वरून जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा अपडेट्स घेऊया। अक्षय, नेमकं काय ठरतंय, काय अपडेट्स मिळत आहेत? सौरभ, आपण जर बघितलं तर राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विधान परिषद जे वरचं सभागृह वरिष्ठ सभागृह मानलं जातं, हे सभागृह विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याविरोधात त्यांच्या विना सुरू होतं कामकाज। आणि त्यामुळे अनिल परब यांनी आज अशी विनंती केली होती विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे की विना विरोधी पक्ष नेत्यांचं हे सभागृह चालू शकणार नाही आणि ते आम्हाला मान्यही नाही। आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। त्यानंतर अंबादास दानवे यांचं लेखी पत्र दिलगिरीचं हे देखील नीलम गोऱ्हे यांना देण्यात आलं होतं। यावरती एक बैठक सर्व पक्षाच्या गटनेत्यांची नीलम गोऱ्हे यांच्या दालनामध्ये पार पडली। मात्र आता पुन्हा एकदा विधान परिषदेचं कामकाज सुरू झालेलं आहे। कामकाजाच्या सुरुवातीलाच नीलम गोऱ्हे यांनी हे स्पष्ट केलंय की जो निर्णय अंबादास दानवे यांच्या विरोधात घेण्यात आला होता त्यामध्ये अजून तरी कुठलाही बदल नाही, त्याबाबतचा विचार सुरू आहे। नेमकं आज जर अशा पद्धतीचं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलंय तर हा कुठतरी सूचक इशारा आहे का की जे निलंबनाची कारवाई अंबादास दानवे यांच्यावरती झालेली आहे ती कुठल्याही परिस्थितीत मागे घेतली जाणार नाही, अशा पद्धतीचं कुठला सूचक इशारा आहे का, हे महत्वाचं ठरणार आहे। नेमकं नीलम गोऱ्हे यांना जर निर्णय द्यायचा असेल तर त्यांनी आतापर्यंत निर्णय घेऊ शकल्या असत्या, मात्र पुन्हा एखादी बैठक या सगळ्या संदर्भात होऊ शकते। मात्र काल ज्यावेळी नीलम गोऱ्हे यांनी निलंबनाचा आदेश वाचला त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की जर अशा पद्धतीची विधान परिषदेच्या सदस्यावर आपण कारवाई केली नाही तर चुकीचा पायंडा पडेल आणि उद्या कुणीही सदस्य अशा प्रकारचं गैरवर्तन या सभागृहामध्ये करेल आणि सभागृहाची गरिमा खराब करेल। त्यामुळं अंबादास दानवे यांचं निलंबन केलं जात आहे। मग असं जर असेल तर आता तेच शब्द आज देखील बैठकीत लागू पडले का, हे महत्वाचं असणार आहे। तुर्तास तरी अंबादास दानवे यांचं निलंबन मागे घेण्यात आलेलं नाही। निश्चितच अक्षय, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।